सर, बँक घोटाळा प्रकरणी आपण काल 3 आरोपी अटक केलेले आहेत. या तिघांचीही नावं काय आहे आणि यांचा रोल काय आहे या प्रकरणामध्ये? जालना मर्चंट बँकेचा जो घोटाळा समोर आला आहे त्यामध्ये साधारण 23,33,00,000 रुपयाची पंचमुखी वेअर हाऊसच्या माध्यमातून फसवणूक केल्याबाबत चंदनजिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रायचंद कुरंगळ आणि त्याचा सहकारी निलेश्वर भोसले यांना यापूर्वी अटक करून मान्य न्यायालयाकडून त्यांचा PCR घेण्यात आलेला होता. सदर PCR दरम्यान आरोपींचे इतर 3 सहकारी निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही काल रोजी अटक करून मान्य न्यायालयाकडून त्यांचा 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेले. सदर गुन्ह्यात आरोपीनामे रामेश्वर विलास जाधव, ज्ञानेश्वर विलास जाधव आणि सुधाकर रावसाहेब ठोंबरे हे सर्व राहणार भोकरदन या 3 लोकांना आपण काल अटक केलेली आहे. ह्यांचा रोल सदर गुन्ह्यात असा होता, जे 177 बनावट खातेधारक त्या ठिकाणी बँकेला पुरवून त्यांच्या माध्यमातून जे 23,33,00,000 रुपयाचं कर्ज घेण्यात आलेलं आहे. हे कर्ज घेण्यामध्ये या लोकांनी गरीब अल्पभूधारक शेतकरी, शेती नसलेले किंवा वेगवेगळे जे मजुरीवर काम करणारे लोक आहे, या लोकांना हेरून त्यांच्या माध्यमातून त्यांना काही ठराविक पैशाचा आमिष दाखवून त्यांच्या माध्यमातून कागदपत्र बँकेला देऊन त्यांच्या नावे 25 लाख ते त्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलेलं असल्याचं एकंदरीत प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेलं आहे. चौकशी दरम्यान बऱ्याच गोष्टी त्या सदर आरोपींच्या याच्यात निष्पन्न झालेल्या आहे. सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. बँकेचे काही अधिकारी यामध्ये सहभागी असल्याचं काही समोर आलं आहे का आणि आपला तपास आता कुठल्या दिशेने सुरू आहे? सदर बँकेच्या संदर्भातला जो आहे एकंदरीत आरोपींच्या चौकशीमधून त्याही गोष्टींचा पुढे उलगडा होणार आहे आणि त्या अनुषंगाने देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सुरू आहे.